चॅम्पियन ठरवलं तर पहिला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय जय पाटील मेडिटेक पनवेल संघाचा. धन्यवाद. तर तो आपण एक गाणं या ठिकाणी राजेश शेठ कातरा आदाई वलभ विभागाच्या प्रीमियर लीग मध्ये गायला होता. तो आता गाणं पुरेपूर्ण आम्ही लिहून घेतलाय. तर तो गाणं असं असणार आहे. सकाळीचे पारा कोमरा रवलाईच्या दारा, सकाळीचे पारा कोमरा रवलाईच्या दारा, राजेश भाई आला आई तुझ्या दर्शनाला, आकाश भाई आला आई तुझ्या दर्शनाला, सकाळीचे पारा कोमरा रवलाईच्या दारा, सकाळीचे पारा कोमरा रवलाईच्या दारा, राजेश भाई आला आई तुझ्या दर्शनाला, आकाश भाई आला आई तुझ्या दर्शनाला, चंदेरी सोनेरी किरण पडली आईच्या मंदिरावरी, ओ चंदेरी सोनेरी किरण पडली आईच्या मंदिरावरी, हिरवा हिरवा डोंगर तुझा आईचा मंदिर लय भारी, ओ हिरवा हिरवा डोंगर तुझा आईचा मंदिर लय भारी, राजेश भाई आला आई तुझ्या दर्शनाला, आकाश भाई आला आई तुझ्या दर्शनाला. धन्यवाद. थँक्यू. क्या बात आहे, धन्यवाद. जबरदस्त. खूपच छान. संगीत रत्न सत्यवान बुवा म्हात्रे, सामनावीर सम्राट पाटील यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केले जाईल. याच दरम्यान अनिल टेंबे सरांना मी आमंत्रित करेन, त्यांना सत्यवान दादा काकडे. चला चला सामनावीर, चला जे यांना सामनावीर या किताबाने गौरव त्यांचा करण्यात आलेला आहे. सम्राट पाटील सुप्रसिद्ध सिंगर, ऑर्केस्ट्रा सिंगर आहे सम्राट पाटील वलभ. नाईट स्पर्धेचे सुद्धा ते ऑर्गनायझर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते सामनावीर किताब इथे मेडिटेक क्रिकेट संघातील खेळाडूचा गौरव इथे केला जात आहे. जय मनपूर्वक तुमचं अभिनंदन. दिनेश दादा तुमचं मनपूर्वक अभिनंदन. 2 सामने जिंकले. नेरे दुंद्रे विभाग, नामदेव शेठ जमदाडे, समीर दादा पाटील तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचं मनपूर्वक आभार. चला इथे आपण पाहतो सूरज गायकवाड, शांततेचे प्रतीक टेंबोडे, मॅच ऑन. मनपूर्वक आपले स्वागत आहे. चला मॅच ऑन करूया आपण लगेच. विनर वर्सेस विनर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आधी 40+ आणि टेंबोडे 40+ या दोन मध्ये टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला टेंबोडे 40+ न. आधी संघाकडून सलामीवीर फलंदाज सध्या मैदानामध्ये आलेत किशोर केणी आणि अनिल काकडे. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी वाईड यॉर्कर करताना दिसले. बॉलिंग ट्रॅकवर आपण शंकुनाथ गडके यांना बॉलिंग करताना बघतो आपण. सन्माननीय प्रमोदजी खांदेकर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोडं फास्ट खेळा प्लीज, ही विनंती आहे, कारण बघू शकता तुम्ही सध्या वेळ निघून चाललाय. 4:47 झाले. 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. हा सामना 3 ओव्हरचा आहे, हे लक्षात घ्या. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, पंचांनी सांगितलं लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झालाय. वाईट बॉल. सत्यवान म्हात्रे साहेब अप्रतिम गीत होतं. लेखणी देखील तेवढीच सुंदर आणि त्यामधील तुमचा आवाज देखील तेवढा भारदस्त, मनाला अगदी हेलकावणं देणारा. पहिला बॉल डिलिव्हर झालाय, ज्याच्यावर अगदी बघितलं आपण सुरुवात झाली मैदानामध्ये डॉट बॉलनं आणि हा व्हाईट बॉल येताना आपण पाहिलंय. लेन थोडी पाठी ठेवली या क्षणाला इनफिल्डच्या वरून डीप एक अगदी बघू शकता आपण लॉंग ऑफ कडे मिड ऑफच्या डोक्यावरून आलेला हा एक दर्जेदार फटका चौकार.
पहिला बॉल डॉट आलाय, दुसरा वाईट आणि त्याच्यानंतर हा चौकार दाखवलाय. शंकुनाथ गडगे यांच्यावर आक्रमण केलंय. किशोर यांना आपण नेनकडे बघतो. यावेळेस प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये चाललाय बॉल. प्रेक्षक दीर्घामध्ये हा प्रॉपर टायमिंग मापून आणि तोडून लगावलेला फटका. षटकार 6 रन. सुरेश शंकुनाथ गडगे यांच्यावर चढवलेला हल्ला आपण सध्या मैदानात बघा मिळते. किशोर यांचं दमदार आक्रमण. शॉर्ट लेन कट केलाय बॉल. डीप बॅकवर पॉइंट कडे आलेला हा दमदार चौकार. सुरू आहे फटकेबाजी बघू शकता तुम्ही. सध्या शंकुनाथ गडगे यांचा बॉल राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना थोडे बॅकफुटला आले. शॉर्ट लेंथ होती आणि तेवढाच चांगल्या पद्धतीनं कट केलाय बॉलला. किशोर भोपी यांचं आक्रमण सध्या आपल्याला बघायला मिळतं. 15 रन ऑन बोर्डवर लागलेत. सुरुवात चांगली आहे. यावेळेस बॅकफुटला अगदी खूप चांगल्या पद्धतीनं खेळतायत. इथेही हुक स्टाईलनं पाठवल्या फटका. बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप फाईन डेगला चौकार. किशोर भोपी मैदानामध्ये पहिलं षटक अगदी आपण बघतोय. खूप चांगली आहे. हे मैदान त्यांच्यासाठी लकी आहे. गुड मॉर्निंग प्रीमियर लीग मध्ये 19 बॉल मध्ये 62 धावांची इनिंग त्यांनी साकारली होती. यावर सबमरीन डिलिव्हरी बॉल लो राहिला वेगवान, परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंच आम्हाला करतायत. थोडा एक्स्ट्रा स्पीड जनरेट करण्याचा प्रयत्न होता. नियंत्रण थोडंसं बिघडलं या बॉलमध्ये. त्यामुळे 20 धावा अगदी बोर्डवर लागतायत. पहिलं षटक सुरू आहे आणि तोडफोड फलंदाजी किशोर भोपी यांचं आक्रमण. सुरुवातीचे 5 बॉल त्यांनी खेळत 18 त्यांनी वैयक्तिक केले, 2 एक्स्ट्रा. टोटल 20 होते. यावेळेस स्लोअर रन केलंय. नॉट्स अगेन कडे टोटल पुढे चाललंय. पहिलं षटक जे फार महागडे राहिलंय. टीम टेंबोडीच्या दृष्टिकोनातून 21 रन ठोकण्यामध्ये यश मिळालंय. यशस्वी झालेत. आधी 40+. विनर वर्सेस विनर ही लढाई या उद्या दिवसा अगदी या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये खेळण्यासाठी परत यायचं मेगा फायनल खेळण्यासाठी. आणि त्याच कारणास्तव कदाचित हे आता मनामध्ये ठाम निश्चय केले की स्कोर बोर्डवर रन येणं फार गरजेचं आहे आणि त्या रन या आता दिसायला लागलेत. द्वितीय षटक वीरेंद्र पाटील बॉलिंग ट्रॅकवर आलाय. उलटाच बॉल होता. खूप चांगल्या पद्धतीने लॉंग लेग करीत टार्गेट केल्या बॉलला निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. हाईट फॅक्टर चेक केलं जर रेफर केलाय थर्ड अंपायर कडे. स्लो रोलिंग केलंय. ड्राईव्ह केल्यावर या बॉलला मिडॉनचा फिल्डर चांगलं क्षेत्ररक्षण अगदी तिथे बघा मिळते. स्ट्राईक रोटेट होते पहिल्यांदा. अगदी सुरुवातीचे काही चेंडू किशोर भोपी यांचं फार सुंदर फलंदाजीचं त्यांचं रौद्र रूप. एक गुड स्टार्ट. यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही मैदानामध्ये, कारण 26 धावा फक्त 8 बॉलचा खेळ संपला आणि 26 रन बोर्डवर लागलेत. एकही विकेट गमावलेला नाहीये. टीम आधी 40+ त्यामुळे चांगली कामगिरी त्यांनी बॅटिंग मधून केली आहे. शॉर्टले ती कट केला फिल्डर आहेत. अगदी गली अँड पॉइंटच्या मधोमध हा फिल्डर होता आणि जिथे सुंदर झेल टिपलाय. पहिला धक्का टीम आदईला. साडे 9 वाजता स्पर्धा सुरू होईल. 9 वाजताची रिपोर्टिंग आहे, लक्षात घ्या. सुपर 10 मध्ये आतापर्यंत रियांश 11, अमन ब्रिगेड वलप आणि 10 सरकार JKC दुंद्रे हे 2 संघ पहिल्या दिवसामध्ये गेलेत.
दुसऱ्या दिवसामध्ये प्रणय 11 सारा शिवकर आणि स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान श्री गणेश मोरबे. तिसऱ्या दिवसामध्ये शिवशक्ती कडाव कर्जत आणि जय हनुमान नेबालीपाडा. चौथ्या दिवसामध्ये नक्ष 11 गावदेवी बेलवली आणि अथर्व 11 गावदेवी कानपोली. आणि त्यात नंतर काल आराध्य 11 टेंबोडे आणि तिरंगा 11 दुंद्रे हे सगळं क्वालिफाय आहेत. लॉट तुमच्यापर्यंत संध्याकाळी पोहोचेल. वेळेवर तुम्हाला यायचं आहे कारण अगदी उद्या हे पहिले क्रमाने 5 सामने होतील, त्याच्यानंतर सेमीफायनल होईल, त्याच्यानंतर अगदी क्वालिफाय खेळल्यानंतर 40+ ची पहिली फायनल होईल, नंतर ग्रामीण असा काही रुटीन उद्याचा. त्यामुळे वेळेवर सगळ्यांनी या. खूप साऱ्या शुभेच्छा. वीरेंद्र पाटील 27 वर संघ सध्या पोहोचला. नवीन बॅटर मैदानामध्ये रवी शेख केलेत बॅटिंगसाठी, परंतु किशोर भोपीनं प्रभावित करणारी कामगिरी केली आहे. 8 बॉल त्यांनी खेळले, 23 धावांचं योगदान आपल्या बॅटमधून त्यांनी दिलंय. गुड बॅटिंग वीरेंद्र पाटील. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तेच फिल्डर वन्स अगेन केसरीनाथ त्या ठिकाणी होते आणि फारच सुंदर इलेक्ट्रिशियन आहे आणि झटका देतं त्यांनी फार चांगल्या पद्धतीने दिलाय. आधी टीमला 2 झटके दिलेत 440 वोल्टचे, कारण 2 प्रमुख खेळाडू ओपनर आता तंबूच्या आश्रयात. हो, हॅट्रिक बॉल होता, ऑफ कटर टाकलाय. ओव्हर हॅट्रिक आता आले असते या बॉलला, परंतु डॉट बॉल इथे येते. अशा रीतीने बघता बघता ही षटक बघू शकता वीरेंद्र पाटील. गुड बॉलिंग, कम बॅकिंग ओव्हर, कारण 6 रन दिला, 2 विकेट, 2 ओव्हर नंतर 27 वर 2. यानंतरची लढत असेल शौर्य सुमित 11 पडगे विपक्ष ओम साई स्पोर्ट्स खिडूकपाडा क्रिकेट संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी साठी संपर्क साधावा. पडगे विपक्ष खिडूकपाडा. दोन ओव्हर संपले, 27 रन बोर्डवर आहेत. लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग. या खेळाच्या पहिल्या डावातील अंतिम षटक फेकण्यासाठी आता रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाईल गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकामध्ये मकरंद मस्कर आज उत्तम त्यांनी चविष्ट भोजन दुपारचं आम्हाला त्यांनी जेवण दिलंय. सगळे ऑफिशियल्स असतील, त्यासोबत आमचे संपूर्ण क्रिकेट रसिक असतील, खेळाडू असतील, उत्तम जेवण त्याने बनवलं, त्यांचं मनपूर्वक आभार. समोर जी व्हाईट कलरची थार आहे, मी विनंती करेन त्यांना की प्लीज थोडी तुम्हाला तिथून साईडला घ्यायचं, कारण आता त्याचं रिफ्लेक्शन थेट व्यासपीठावर येतंय. फुलटॉस बॉल होता, कट केलाय, पाठीमागे फिल्डर आहे, पॉइंट कडे फिल्डर थ्रो करतील ऑन द स्टंप मुख्य एंडकडे. हा थ्रो आलाय, 1 रन इथे कंप्लीट होत आहे. 28 वर सध्या संघ पोहोचला. 28 पहिल्या सत्रात 3, शेवटचे 3 बॉल आता माफ करा 5 बॉल आता उर्वरित राहिले. 3 षटकांची लढत. संदेश शेळके, रवींद्र भोईर कोलवाडी स्टेशी संपर्क साधावा. रविशेठ या पुढे सरसावले, पद्धत आली ते केलं, बॉल ड्राईव्ह केलं, लॉंग ऑन कडे 1 रन बनते. थोडं मिसअंडरस्टँडिंग, परंतु थोडी फंबलिंग, 1 रन मिळेल. लगेच क्विक ऍक्शन मध्ये बॉल रिसिव्ह केला आणि थ्रू त्यांनी केला, वेगवान 1च मिळते. हा स्कोरबोर्ड तुम्हाला बघायला मिळते. आतापर्यंत या रन बनलेत, खूप चांगल्या पद्धतीने दाखवले संदेशनं ऑन स्क्रीन. 4 बॉल अजून बाकी आहे पहिल्या सत्रातील. हो, पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. बॅकअप फार चांगलं मिळालंय. चकवा खाला होता, बॅटरनं चकवा तिथे दिला होता विकेट किपरला, परंतु बॅकअप फर्स्ट स्लिप मध्ये चांगलं मिळालंय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते, एज लागली आहे. मागे 3 बॉल मध्ये 3 सिंगल बनत आहेत, धावा थांबलेत. पहिल्या ओव्हर मध्ये जवळपास 21 रन आले होते, परंतु स्कोर थांबवलाय. मागील 9 बॉल मध्ये अगदी बघितलं तर 9 धावा आलेत. 30 वर सध्या संघ 2 विकेट गमावत असताना आताही 40+.
वन्स अगेन अगदी बुंध्यात हा मारा बघायला मिळतील. इथे एकच रन मिळेल. काय कमबॅक केलं टेम्पोडे 40+ आतापर्यंत या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 21 रन येऊन उर्वरित 10 बॉलमध्ये मागील 10 बॉलमध्ये फक्त 10 रन आणि त्यामध्ये 2 विकेटी. तर आपलं कमबॅक कसं असावं तर ते असं. 2.4 चेंडू खेळ संपलेला आहे. बोर्डवर धावा 31 तुम्हाला बघायला मिळतात. अंतिम काही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बकरद यांचा हाही बॉल तेवढा चांगला. फुलर लेंथ वारंवार सोडलेली नाहीये. प्रत्येक बॉल बॅटच्या टो एंडवर कसा लागेल अगदी कालच्या बाजूला कसा लागेल बॅटच्या त्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये यश मिळाले. 2 रन इथे पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. लास्ट बॉल फॉर द इनिंग. अनिलजी टेंबे सध्या जी सिरीज साठी सायकल आहे 40+ मध्ये ती सध्या चेक करतायत ते. धावसंख्या 33 वर तुम्ही सध्या बघतायत. 2 विकेट गमावलेले आहेत. शेवटचं आणि अंतिम बॉल अगदी तुम्हाला बघायला मिळेल. फटका चांगला बॅटच्या रडार मध्ये आहे. शेवट गोड झालाय. बॉल चाललाय डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम बॉलवर आलाय षटकार आणि इथे या 6 धावा फार बॉल देऊन जातील आधी 40+ ला. टोटल बोर्डवर सस्त आहे. स्कोर बोर्ड लागलेत 39 रन करायच्यात आता 3 षटकामध्ये 40 विजयासाठी टेंबोडे 40+ ला. नाणेफेक केली जात आहे. पडगे क्रिकेट संघ शौर्य सुमित 11 पडगे लव भुईर संगनायक स्टेजशी संपर्क साधावा. ओम साई स्पोर्ट्स खिडूपाडा क्रिकेट संघ 40+ हे संगनायक इथे उपस्थित आहे. चला नाणेफेक केली जाईल. या नाणेफेक इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करू. चला राजेश शेठ काथार यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होते. सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही संघांना शुभेच्छा. हेडसाठी पुकार. भारत मातेवर असणार प्रेम. ज्ञानेश्वरी आमची भगवद्गीता आमची गाथा. भारत माता आमची माता. निर्णय फक्त निर्णय फिल्डिंग बघा. लहू भोईर याने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी ओम साई स्पोर्ट खिडूपाडा क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. सुरेश जोशी यांना आम्ही पाहतो. सिनियर क्रिकेटर संतोष भुईर असतील, अशोक भुईर, सर्व सिनियर क्रिकेटर आहेत. प्रल्हाद भुईर पडगे. या प्रल्हाद दादा तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतो आम्ही. आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. महेंद्र पाटील सिनियर क्रिकेटर मेरिटेकचं प्रतिनिधित्व केलं त्याने. आकाश पाटील वैद्यकीय सेवा पुरवण्यामध्ये योगदान. हे आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर मिस्टर सँडी पालकर सर आणि त्यासोबत आमचे सुनीलजी तांडे सर. चर्चा त्यांच्यामध्ये सुरू आहे. सँडी काहीतरी इशारा तिथे करतायत. त्यांचा एक वेगळा अंदाज आहे. सुनील सर आमचे शांत आहेत. ते त्यांचं ऐकतायत. कदाचित पुढचं नियोजन चालू आहे राजाजी कातार साहेब. सरांच्या जवळ आले ते सांगतात मला 7च्या आत घरी जायचंय. शांडी इशारा करतात. सूरज ढलता जा रहा है, रोशनी धुंद होती जा रही है. त्यांचा इशारा आहे खऱ्या अर्थाने. कारण आज 40+ होते. जास्त आज 12 संघ खेळताना आपण बघितल्या या स्पर्धेमध्ये.
तरी सुद्धा वेळेवर सामने खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करावं लागेल. बघा 40+ करून खूप काही शिकण्यासारखं आहे. एकही पंचांवर त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाहीये, ही त्यांची ओळख आहे. आणि म्हणूनच अशा प्रत्येक स्पर्धेमध्ये 40+ साठी वैभव जर आपण विचार केला, एक दिवस आरक्षित त्यांना ठेवला जातो, एक चांगलं आहे. अविनाश शेठ उलवेकर यांना आपण पाहतो, पालेश्वरी पाले बुद्रुक गाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि नाईट स्पर्धा जिथे जिथे असते ना त्या विभागात अविनाश शेठ यांचं योगदान नेहमी आपण त्यांना व्यासपीठावर पाहतो. एक क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या समवेत बसणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं स्वागत बोलूया. वैभव प्रीतम पाटील सुद्धा जोडले जातील. थँक्यू महागुरु. खरंच तुम्ही चर्चा करत होता की आज एकही 40+च्या खेळाडूंना पंचांवर दबाव टाकला नाही. जेव्हा तेव्हा त्यांना लागली तेव्हा त्याने DRS घेतले. म्हणून तर म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये इतरांना सन्मान द्याल तर तुम्हाला मिळेल. गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट हे 40+ मधून खेळणाऱ्या खेळाडूंकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. जर तुम्ही युवा खेळाडू बघत असाल तर हे धडे तुमच्यासाठी आहेत. बॉल तयार. पहिला बॉल अगदी प्रॉपर बघू शकता रिलीज केलाय वाईड यॉर्कर लेंथवर. तिथे ड्राईव्ह केलाय. पहिले षटक फेकत असताना अनिल काकडे ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये आपण शंकुनाथ गडगे यांना बघतो आणि त्यांना साथ देत असताना सध्या विलास पाटील. आव्हान आहे 40 धावांचं. 18 चेंडू आणि 40 करायचे. त्यामधून पहिला आले डॉट. फुलटॉस बॉल होता. ड्राईव्ह केला. ओ काय फिल्डिंग आहे. ग्रेट फिल्डिंग. रवी शेळके त्या ठिकाणी होते आणि त्यांनी ज्या पद्धतीनं फुटबॉल स्टाईलनं हा गोल वाचवलाय. गोलकीपरची भूमिकाच मी म्हणेन. ऍक्शन रिप्ले मध्ये लगेच तुम्हाला दिसेल शंकुनाथ गडगे यांचा फटका तेज होता, तरार होता, वेगवान होता. बघा गोलकीपर जसा गोल वाचवतो फुटबॉल मध्ये तशाच पद्धतीनं हा चौकात त्याने वाचवलाय. 3 रन वाचवलेत. 1 रन मिळालेल्या बॉलवर सिंगल स्ट्राईक रोटेट होते. विलास पाटील आलेत ऑन स्ट्राईक नेनकडे. अनिल काकडे एक ग्रेट ऑलराऊंडर. महेश आज नाराज केलं सगळ्यांना. महेशने ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा या क्षणाला अनिल काकडे होते. 1 रन इथे पूर्ण. दुसरी साठी निघालेत आता नजरे समोरून. 2 रन चोरले गेलेत. सर्कलच्या रिंगणामध्ये गोलंदाज तिकडे थोडेसे निराश आहेत, नाराज आहेत, कारण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते. इच अँड एव्हरी रन. पुन्हा एकदा पायानं अडवण्याचा प्रयत्न. तिथे पाय तिथे पाय बघू शकता आपण. या मागील बॉलवर पायानं अडवला, कारण वेल कमी असल्यावर हे केलं पाहिजे तुम्ही. आणि काकडे यांचाच पहिला अटेम्प्ट होता तो. 2 रन आलेत मागील बॉलवर. 3 वर संघ. बॅटच्या रडार मध्ये प्रॉपर टायमिंग जुळलाय. ओ इथे प्रयत्न केलेत. व्हॉट अ फिल्डिंग. काय आज फिल्डिंग करतो आदेश संघ. ओ इथे थोडासा थ्रो वेगळा आलाय, त्यामुळं अपील भरपूर झाली. पंच सांगतात की बॉल्स अँड सम्स याच्या अगोदरच तुम्ही तिकडे हिटिंग केलं. चेक केलं जाईल तिथे एक्झॅक्टली षटकार अडवले की नाही. चेक होते बाउंड्री लाईन वर. डिसिजन पेंडिंग बघू शकता. दूध का दूध पाणी का पाणी लगेचच ऑन स्क्रीन, कारण 4K क्वालिटी आपल्याकडे आहे. कॅमेरा क्वालिटी आहे त्याच्यामुळं लगेच एक इव्हेंट्स ऑन स्क्रीनवर दाखवतोय. बघू शकता अजूनही बॉल ते जज करतायत. बॉल हवेत आहे आणि त्यासोबत अगदी हा जम्प त्यांनी केलेला आहे जो बाउंड्री लाईनच्या आतून केलाय. यस पहिल्या अटेम्प्ट मध्ये डेफिनेटली आतापर्यंत तरी सेफ आहे, परंतु का जो बाउन्स झाला तो चौकार अडवले का. यस बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉल बाउन्स झालेला आहे, परंतु उचलताना अजूनही चेक होते. सुरक्षित अडवलाय. व्हेरी गुड फिल्डिंग. थँक्यू संदेश आणि कॅमेरामॅन. 2 रन या बॉलवर पूर्ण झालेत. पुन्हा एकदा आणि काकडे यावेळेस गॅप मध्ये पाठवलाय. एक्झिक्यूट केल्या फटकेला. डीप मध्ये कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलेला हा चौकार. दोन बॉलवर राहिलेलं अर्धवट काम विलास पाटील यांनी या बॉलवर कंप्लीट केलंय. आलाय चौकार. धावसंख्या फरकावर धावा बघायला मिळतात 9. आणि जे टेबल सर सध्या ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहतायत. शेवटचा बॉल होता या ओव्हरचा. पण सांगताय तुमच्या स्लॉट मधून निघून गेले. विकेट किपर कडे हा बॉल.
रेफर केले कशासाठी वाईटसाठी बॅटिंग टीमनं चेक केले जाईल लगेचच. इथे सामन्याचा आनंद घेत असताना व्यासपीठावर आपण पाहतो शांततेचे प्रतीक आपले बलिराम शेठ काथारा, तर एका बाजूला आमचे फेअर डिलिव्हरी. प्रमोद खांदेकर. इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्यामुळे DRS गमावल्या बॅटिंग टीमनं. चला टीम आधी प्लीज लगेच फिल्डिंग लावून घ्या, वेळ घेऊ नका ही विनंती आहे तुम्हाला, कारण यानंतर एक सामना आपल्याला लगेचच कव्हर करायचा आहे. चला स्पीडली क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी, वेळ कमी आहे आपल्याकडे. चाळीस धावांचं आव्हान होतं आणि ज्यामधून पहिले षटक फेकले गेले. रन फलकावर धावा आलेत 9. 9 ऑन अ बोर्ड. आव्हान मोठे आहे सध्या मैदानामध्ये. उर्वरित आता 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची अजूनही गरज आहे. दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं षटक या मॅच मधील निलेश वाघमारे बॉलिंग ट्रॅकवर आता सज्ज झालेत. व्हेरी इंटरेस्टिंग मॅच आहे. दोन्ही टीम लढतायत अजून मैदानामध्ये. संघर्ष त्यामध्ये सुरू असताना बॅटल उंच घ्या हवेत. बॅटच्या टो एंडवर बॉल लागलाय. पाठीमागे फिल्डर आहेत. गलीमध्ये एक रन पूर्ण तोपर्यंत केली जाईल. दुसरं धाबेचं धाडस तिथे करायचं होतं. थोडंसं प्रेशराईज केलं जाते फिल्डरच्या त्या ठिकाणी. ही रणनीती आहे धाबा सोडण्याची, परंतु निलेश वाघमारे हे षटक फेकत असताना शंकुनाथ गडगे यांना त्यांचं रौद्ररूप दाखवावं लागेल. विलास पाटील यांना आक्रमण करावं लागेल या मॅच मध्ये. लक्ष दूर चाललंय कारण 11 बॉल मध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय या मॅच मध्ये. उंच केला बॉल इनफिल्डच्या वरून खेळाचा प्रयत्न. फिल्डर डाऊन द बॉल. जे तिथे टिपलाय क्षेत्ररक्षक होते श्रीचंद भंडारी, ज्यांना झेल तिथे टिपलाय सुरक्षितरित्या. महत्वाचा धक्का. पहिला विकेट अगदी बाद होतोय. बॅटर विलास पाटील यांच्या केसांत. हा धावा सध्या फलकावर आहेत. आता चेंडू आणि धावांमधील अंतर राहिलंय 10 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. सत्यवान काकडे सर सध्या तिसऱ्या मंचाच्या भूमिकेमध्ये. त्यांचा गावचा संघ आता सध्या मैदानामध्ये खेळतोय. 10 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे टीम 40+ ला. सध्या आव्हान वाढत चाललंय. रिक्वायर रन रेट प्रत्येक बॉल मध्ये 3 रन हवेत. त्यामुळे अटॅकिंग क्रिकेटर्स या मॅच मध्ये बचावात्मक पवित्रा ठरू शकतो. टीम 40+ ला बघायचं आहे. 10 चेंडू 30 धावा. मॅच अजूनही संपलेली नाही. मॅच ऑन आहे. सोडून दिलाय बॉलला. बॅट्समनच्या पुन्हा एकदा स्लॉट मध्ये राऊंड विकेटने गोलंदाजी होते, त्यामुळे एक अँगल बनतोय. अँगल बनण्यास कारणास्तव जो टप्पा पडतोय तो बॅटर पासून दूर जातोय. त्यामुळे असं कदाचित वाटतंय की वाईड मिळू शकतो, परंतु एक्झॅक्टली ती चूक होते. कारण ॲक्युरसी या टप्प्यामध्ये निलेश वाघमारेच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. पुन्हा एकदा चॉप करायचं होतं. फक्त सन्मान दिला या बॉलला. 1 रन इथे मिळेल. सिंगल डबलला काही बिघडणार नाहीये या मॅच मध्ये. आधी 40+. आता धावसंख्या झाली बोर्डवर 11 रन तुम्हाला बघायला मिळते. अंतिम 8 बॉल विजयासाठी करायचे 29 रन. इतक्यात लवकर हार मानून जमणार नाहीये. आक्रमण इथून केलं तर इथून या मॅच मध्ये इन होऊ शकतं. मागील मॅच जे षटकार लागले होते दुसऱ्या ओव्हरच्या 2 बॉलवर, तिथे असं वाटलं होतं की निरेदोंद्रे विभाग 40+ मॅच मध्ये इन होते आणि नक्कीच झालाच होता, परंतु शेवटचे 6 बॉल निर्णायक ठरले. व्हाईट बॉलचा पंचाने इशारा केला. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा हा धाडस वाईट ज्यावर मिळते. 22 अगदी 12 धावा जिथे अजूनही गरज येणार कालखंडामध्ये. 8-28. कोणचा गेला हा बॉल. मिस टायमिंग आहे. श्रीचंद यांचा पुन्हा एकदा प्रयत्न होता जेलवर पोहोचण्याचा. 1च रन इथे मिळेल. सिंगल डबल मी नुकताच उल्लेख केला. फरक पडणार नाही या टीम आधीला. या सिंगल डबलला फरक तुम्हाला पडेल. टीम 40+. प्रत्येक सिंगल डबल रिक्वायर रन रेट वाढवते. आता अंतिम 7 बॉल 27 ची गरज. या बॉलवर फटका येणं फार महत्वाचं आहे, तर तुम्ही मॅच मध्ये इन राहाल, अन्यथा मॅच जास्त कठीण होऊन बसेल. त्यामुळे हा निर्णायक बॉल राहील या षटकाचा. उत्तम गोलंदाजी केली आतापर्यंत निलेश वाघमारे यानं. 21 स्कोरिंग शॉट खेळू दिलेला नाहीये. आणखीन एक अवांतरचा इशारा पण सामोरे करतात. आणखीन एक वाईट इथे मिळते. अजून 1 रन टोटलच्या
अगदी टार्गेटच्या मधून कमी होईल. 7 बॉल आणि 26 ची गरज. पुढे सरसावले, उंच खेळ, हवेत हे बॉल फील्ड पोहोचलेत, बॉल खाली, झेल तिथे डीपला जातोय. मनोहर पाटील यांच्या अगदी फिल्डरच्या रूपानं, आणि हा आणखीन एक धक्का दिलाय टीम टेबल 40+ ला. आता सामना अंतिम 6 बॉलवर येऊन थांबलाय. शेवटचे 6 चेंडू, 26 धावांची गरज. येऊ नका, अंधार होत चाललेला आहे. अजून आपल्याला सामना एक खेळवायचा आहे. कृष्णा शेट पाटील सामाजिक प्रमोद विकास खांदेकर मंडळ आम्हाला माहिती इन्फॉर्मेशन देतात की प्रत्येक दिवस या वेळेस मात्र सर्व सामने संतुष्टात आले, मात्र आज थोडा उशीर होत आहे. चला थोडं फास्ट करा. 6 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर दीपक शेळके आलेत. बॅट्समनच्या स्लॉट मधून बॉल निघून गेले, पाठीमागे आले डॉट बॉल, आणि इथे अगदी 5 बॉल 26 ची गरज. दीपक शेळके याने पहिल्या मॅच मध्ये पहिलं षटक फेकलं होतं पॉवर प्लेचं, परंतु या मॅच मध्ये थोडीशी रणनीती बदलली, त्यांना अंतिम षटक फेकण्याची संधी दिली टीमनं. फुल टॉस होता, बॅटच्या रडार मध्ये बॉल आलाय, परंतु पाठीमागे फिल्डर बॉल या टर्न झाला होता बॉल तिथे, परंतु क्षेत्ररक्षकाची चपलाई तिथे बघायला मिळालेली आहे. सामन्यामध्ये आता गरज आहे 4 बॉल आणि 25. चार चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये उर्वरित आहेत. यस, एक लिगल बॉल डिलिव्हर करायचा होता आणि तो केलेला आहे दीपक शेळके यांनी. आणि मॅच मध्ये आता आधी 40+ वर्चस्व सध्या तुम्हाला पाहायला मिळते. उत्तम कामगिरी त्यांनी केली आपल्या आज प्रदर्शनातून, स्पेशली बॅटिंग मधून आणि बॉलिंग मधूनही. ओ काय बॉल राहिलाय, टोटली अवे फ्रॉम द बॉडी. परफेक्ट डिलिव्हरी, फुटवर्क नव्हतं, एका जागेवर स्तब्ध उभं राहून खेळायचं होतं. त्यामध्ये आलेला हा आणखीन एक चांगला बॉल, जिथे डॉट बॉल बघा मिळते. 2 डॉट बॉल, 2 सिंगल, धावसंख्या आहे 16. शेवटची अंतिमची आता 2 बॉल उर्वरित राहिलेत. आक्रमण इथे करायचं होतं डीप मध्ये. मिड विकेटला राहिलेल्या फॉर्मॅलिटीज, औपचारिकता या क्षणाला कंप्लीट होत आहेत. शेवटचा बॉल आहे या मॅचचा. निवृत्ती होते स्ट्रायकर एनकडे आणि मैदानामध्ये सामना संपलाय. अभिनंदन. आधी 40+ या मॅच मध्ये त्यांनी दमदार कामगिरी केली, बॅटिंग फार सुंदर केली आणि गोलंदाजी तेवढी सुंदर, आणि संघ प्रवेश करतोय मेगा फायनल मध्ये 40+च्या. अभिनंदन. आणि या सामन्याचा सामनावीर ठरेल 9 बॉल 23 धावांची दमदार इनिंग साकारणारे किशोर ठरतील या मॅचचे हिरो. थँक्स वैभव भोपी. या सामन्याचा सामनावीर किशोर भोपी. किशोर या स्पीडली या, आणि मैदानामध्ये लगेचच प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ